आता तू
वळण नटली रस विकण्या निघाली रवी राजा सज्ज झाले सारे गवळी
आपली गाई पुढे या एवढी डोहाच्या काठी शांतपणे चढत आहे. मी काय म्हणतो, आपण तोपर्यंत छोटासा घेऊया का? अरे हो, आपण खेळ खेळत म्हणतोय बरं. अरे पण खेळात साहित्य आणलाय का रे? आणलायस तू? काय आणलायस तू? चेंडू फळे आणलायस तू? देवा, मी म्हणतो मी गोट्या आणलाय. गोट्या आणलाय? काय घेऊया बोला? चेंडू की गोट्या? गोट्या घेऊया. गोट्या देवा. अरे मी काय म्हणतो, असं भांडत बसण्यापेक्षा ना आपण गोट्या तर नेहमीच खेळतो, हो की नाही? बरोबर आहे. आता आपण चेंडू फळी घेऊया का? चालेल, आता आपण चेंडूच फळी घेऊया. देवा, पहिली बॅटिंग कोण करणार? पहिली बॅटिंग देवा मी करणार. मी यांच्यापेक्षा मोठा आहे. नाही, मी पहिली बॅटिंग करणार. हे बघ, हे एवढी नेहमी सांगतो आई होती, मी आणलेली होते. मला सांगायचं होतं, मी आणली असतं. गोट्याने देऊ. अरे असं नका रे भांडत बसू. मी काय म्हणतो, आज त्याने आणलेलं चेंडू फळी तर पहिल्यांदा त्यालाच खेळू दे. ठीक आहे देवा, तू बोलतो म्हणून ठीक आहे. याला ना धावता खेळू लागला असतो. काय सांगू तुला? चालेल, आपण खेळूया. चालेल, तू खेळ. खेळता सुद्धा येत नाही. कशाला खेळतो तू? बस. अरे पकड रे तिथे आम्हाला इकडे ना. आता मी टाकतो चेंडू. अरे पकड, पुढे जा. मी ते तू आता खूप खेळला. आता मी खेळतो. ठीक आहे. आता काय? आता मी खेळतो. फक्त तुम्ही तुमची आहे ना? बॉल गेला आणि आम्ही केला तर मी सांगणार नाही. मला काय बघायचं सांगताय. घरी जाऊन बस. मला वाटतं नवीन बरं, मी चेंडू आणतो बरं का? काय जेव्हा एवढा मोठा माझा 6 बाय असा काय सांगू तुला? त्यात पाणी सर्व खतरवून बोलता मग मी जाता म्हणून नाही आहे. जर देवाला काय झालं ते लोक गेल्यावर मग तू बघ. त्याची चिंता तुम्ही करू नका. नाही देवा, मी तर नाही बाबा. हे सांग तू सांग ना. चेंडू मी तुझा आनंद देणार, त्याची तू काळजी नको करू. ठीक आहे तुझी बॅट. देवा जाऊ नका. मी जाईन घरी. अरे तुम्ही त्यांना काळजी करू. मी जाईन घरी. बघ, मी आतापर्यंत कित्येक दैत्यांना मारलं आहे ना. माहिती आहे. हा झालं. तू नको चिंता करू. मी तुझा चेंडू आणतो. मी असा जातो आणि असा येतो. आणि तू इथे का आहेस? अरे मी तर माझा चेंडू नेण्यासाठी आलो आहे आणि तो मी घेऊन जाणार. या प्रत्येक गोष्टीवर फक्त माझा आणि माझाच अधिकार आहे. त्यामुळे
तू विसरून जा तुझ्या त्या चेंडूला. असं कसं? अरे चेंडू माझा, तो घेऊनच जाणार. हे मूर्ख बालका, तुला चेंडू प्रिय आहे, तू तुझा प्राण. हे कालिया, मला माझ्या प्राणांपेक्षा माझ्या सवंगड्यांना दिलेला शब्द मला अधिक प्रिय वाटतो. मी त्यांना शब्द दिला आहे की मी तुमचा चेंडू वरती आणूनच देईन. मूर्ख बालका, तुझे हा अभ्यास सोडून दे. तुला एक शेवटची संधी देतो, तू निघून जा येतो, नाहीतर आपल्या प्राण गमवायला लागेल. हे कालिया, मीच तुला शेवटची संधी देतो बघ. तूच हा यमुना धो सोडून जा बघ आणि मला चेंडू मला परत दे. अरे बेकार बालका, तुझ्या कार्यानगाला हिताचं आव्हान जेव्हा पूर्ण करतेस, तुझे आव्हान मी स्वीकारतो. तर कालिया, मग कर माझ्यावरती प्रहार. परिणाम होणार नाही. ही विष प्रयोगला मला त्याचा काहीही परिणाम होणार नाही. तुला अजून संधी देतोय, तू मला अजून शरण ये. तुझ्या या बोलण्यावर मी दुसऱ्या कोणत्या ठिकाणी गेलो तर तो गरुडाच पक्षी माझ्या जीवनात व्यक्ती असो. त्यामुळे सुटका मिळाली म्हणून तिला एकदा घरात आलो आणि येथून निघून गेलो. तो गरुडाच पक्षी मला नाही जगू देणार. हे कालिया, तू त्या गरुडराज पक्षाची बिलकुल चिंता नको करूस. मी माझ्या चरण या मस्तकावर ठेवतो, म्हणजे माझ्या पाऊल खुणा तुझ्या या मस्तकावर उमटतील आणि या माझ्या पाऊल खुणावरून सर्व जगतामधील प्राणी, पशु, पक्षी हे माझ्या पाऊल खुणा बघून तुला कोणीही हात लावणार नाही. त्यामुळे तुझ्या जीवाला कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवू शकत नाही. ठीक आहे. हे कालिया, तू खूप मोठे पाप केले आहेस. तुला माहित आहे, या यमुना डोहाचे तू पाणी दूषित केलं आहेस. आणि हे पाणी या गोकुळवासियांना पिण्यास योग्य देखील नाही. काही ते पाणी पिऊ शकत नाही. त्यामुळे मी तुला एक शिक्षा मात्र नक्की देणार. ठीक आहे भगवान, आपण माझ्या मस्तकावर चरण ठेवा. अवश्य.
Thank you.
अगं इरादारा या वयाचं चालले तरी काय? अगं राधे, मला वाटतं ती अजून तिच्या रात्रीच्या मुंगीत आहे बघ. होय गो. राधे, तिचं नवीनच लग्न झालंय ना? हो. अगं राधे, आपण याची थोडी गंमत करूया हा. हो. राधा अहो सोडा ना, नाही तर सासूबाई येतील. अगं बाई, तुझी सकाळ झाली नसेल तर सासूबाईला पाठवू का? अगं राधे, तू पण ना. आणि काय का तुम्हा लोकांना गंमत करायला मीच भेटते का? आणि ही तेवढी काही कमी आहे का? काय का? मी काय तुला बोलली नाही ना? कशाला पुढे पुढे बोलते? बघ राणी कशी अंगावर येते ती. अगं कशाला तुम्ही भांडण करता इथे? आता आपल्याला पूर्वीच्या बाजारात जायचंय, ते सोडून तुम्ही इथे भांडणं करता? अगं राधे, मला एवढं ऐकून दाखवण्यापेक्षा तुझ्या ह्या लाडक्या हिराला ऐकून दाखव. तेवढी अक्कल तिच्या मेंदूमध्ये पडली तर पडली. हे भावाने, तू माझी अक्कल काढायची नाही हा. तुला पहिलेच सांगतेस बघ, नाहीतर लई सांगतेस बघ. अगं जा गं जा, आली मोठी दीडशानी. राधे, बघ परत ती मला दीडशे आणि बोलली. आता गप्प बसताय की मी जाऊ माझ्या घरी? आमच्या यांना आता देण्याची वेळ झाली आहे. पुढे झाला तुमचा थट्टापणा. आता आपल्याला मथुरेच्या बाजारात जायचंय, तर मग कोणाला रस्त्याची माहिती आहे का? अगं राधे, मला तर रस्त्याची मुळीच माहिती नाही बघ. अगं राधे, मला पण रस्त्याची मुलीच माहिती नाही का? मग रस्त्याची माहिती कोणाला आहे? राधे, एक काम कर, वरच्या वाडीतील मावशीला दाख ना. अगं मी का सारखी हाक मारू? तुम्ही पण पोरे आहात ना, तुम्ही हाक मारा. नाही, मी हाक मारली असती, पण ती थेरडी माझ्यावर कशी धसकन ओरडते का? नाही. राधे, तू हाक मार ना. ठीक आहे, मग काय तुमचं त्या म्हातारीचं पटत नाही आणि मी मारते हाक. मावशी, अगं ए मावशी. तिचं कान कुठलं वाटतं साप? मावशी, अगं ए मावशी. काय गं पोरीनो? अगं मावशी, तू लवकर इकडे ये, आम्हा मुलींचं तुझ्याकडे काम आहे. अगं माझ्या म्हाताऱ्याशिवाय तुमचं कोणतं काम आहे? अगं मावशी, ये तर नंतर सांगते तुला काम. अगं आलंच पाहिजे का? हो हो, आलेच पाहिजे. ठीक आहे, आले आले हा. हक्का मारायला झालं तुम्हा काय? माझी सगळीच गडबड हाय ग. हक्का मारायला झालं तुम्हा काय ग? माझी सगळीच गडबड हाय ग. ऐकून घ्या पोरीनो, बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग. ऐकून घ्या पोरीनो, बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग. सगळीच गडबड हाय ग. हक्का मारायला झालं तुम्हा काय ग? माझी सगळीच गडबड हाय ग. ऐकून घ्या पोरीनो, बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग. ऐकून घ्या पोरीनो, बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग. ऐकून घ्या पोरीनो, बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग. ऐकून घ्या पोरीनो, बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही. खायला देते मी बाय ग. माझ्या पोरांना भूक लागली हाय ग. मला खायला देते मी बाय ग. ऐकून घ्या पोरीनो, बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग. ऐकून घ्या पोरीनो, बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग. ऐकून घ्या पोरीनो, बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग. सकाळी उठून लवकर नवरा करतोय कटकट ग. सर्व कामा हुरकून घरची
समजत नाही ग आता माझा मी दुखतोय पाय ग काय करू मला समजत नाही ग ऐकून घ्या पोरीनो बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग ऐकून घ्या पोरीनो बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग ऐकून घ्या पोरीनो बाजाराला हाका मारायला झालं तुम्हा काय ग आणि सगळीचे बडबड हाय ग हाका मारायला झालं तुम्हा काय ग माझी सगळीच गडबड हाय ग ऐकून घ्या पोरीनो बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग ऐकून घ्या पोरीनो बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग ऐकून घ्या पोरीनो बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग ऐकून घ्या पोरीनो बाजाराला यायला माझा धनी मला सोडणार नाही ग अगो माय बाय असं बसून बघायला लागेल तुला मला आपण आतून बघतो काय रे काय चावत पण नाही पायात डोळं भरलं काय समजत नाही सकाळी पाहिजे काळा फुटून काढून समजत पण नाही बाय मावशी आम्ही पोरी मिळून ही मथुरेच्या बाजारात जायचं ठरवलंय जावा की मी पण तुम्हाला बोलले बाय एक शपथ मी तुला काही बोलली नाही बिंदास तुम्ही जावा अगं मावशी ऐकून घे अगं मावशी हे सटवे अंगावर यायचं काम नाही तुझ्या जागेवर तुम्ही बोलायचं मला लागली तुला बोलते अगं मावशी आम्ही साऱ्या पोरी फिरवली मथुरेच्या बाजारी चाललोय का पण आम्हाला एकीला पण रस्त्याची मुळीच माहिती नाही म्हणून तुझ्या हात मार एवढा नका पडा करून आलात ना तेव्हा मला म्हातारीची आठवण आली का तुम्हाला तेव्हा तुम्ही म्हातारी गेली होती अगं मावशी आम्हा पोरीला रस्त्याची माहिती नाही म्हणून तुला बोलवलं ठीक आहे राजे तू बोलतेस म्हणून ठीक आहे चला तर बरोबर बाजारी जाऊ पण बाजारात जायचं म्हटलं करा तुम्ही घेतलं काय नेसलत काय ते मला म्हातारी सांगायला पाहिजे की मावशी आम्हाला सांगायलाच पाहिजे हो काय मला समजलं नाही कसं ते ठीक आहे सांगते तर सांगा बाबू येते की नाही आपली मावशी मी सांगते हा हो सांग सांग अगं मावशी आमचे हे ना मला सारखेच सांगायचे राखून ठेव आता ना राखून ठेवा सांगते बघा अगं मावशी ऐक तर ना तुमच्याकडे पण घेऊन जाल अगं मावशी ऐक ना पहिलं हो सांग आमचे रे सारखे म्हणायचे राखून ठेव पण काय आता चाकून पाहिलं पण काय अगं दही ग कोसारी खुर्ची मावशी तू विचार नीट कर ना ग हो बाई बाई माझं चुकलं आता कोण नाही मावशी आता मी सांगते हा हो सांग मावशी मी घेतला गाजराचा हलवा काय काय गाजराचा हलवा ऐकते ना गाजराचा हलवा पुढे बोल अगं मावशी गाजराचा हलवा केलाय ना हा. त्यात थोडे बदाम टाकले किसून किसून आता बदाम किसून घातले जाय की घासून घातले जाय काय ग मावशी तू काय? त्याला थोडी गंमत केली का आता कोण येतं बाई मावशी मी घेतलंय लोणी वा 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 सुंदर सुंदर मावशी मी घेतलं आहे दूध अति सुंदर अगं राजे तुम्ही सर्वांनी घेतलं पण ही वसाडी काही बोलत नाही ती तिला घेतलंय की नाही अगं मावशी ती मुख्य आहे तिला बोलताच येत नाही तेव्हा तशी एक टोपी बघते चला आपण बाजाराला जायला उशीर होतोय पटापट जाऊ आपण
काही विचारलं तर तू सांग काय घेतलं ते. माझा म्हातारीचं काय कशात काय आणि फाटक्यात काय. अगं मी घेतलंय विक्रीला मोहनी. ठीक आहे मग चला. अगं थांब थांब राजे, तुम्ही सगळ्या माझ्या ओळखीच्या आहे, पण ही बयान नवीन आहे की तिने तिचं ओळख सांगायला पाहिजे की उद्या बाजारात कुठे हरवली तर समजणार कसं आपल्याला. अगं मावशी सांगावं लागेल का तिचं नाव. हो तिला सांगायलाच पाहिजे की. ठीक आहे ठीक आहे मावशी सांगते हा मग. ठीक आहे ठीक आहे. ऐका मावशी, मावशी बाजारात जायला आली होती मी जोशात. बघा जोशात आली आहे, काय कधी सांगू शकत नाही पण. बाजाराला जायला आली मी जोशात. हो हो. आणि प्रकाशरावांचं नाव घेते मावशी, हे गुलाबाचं फुल तुझ्या पोच्यात. मावशी ना वयानुसार तुझी अक्कल पण नाही लागली बघा. येताना मला तरी गुलाबाचं फुल घेऊन यायचं, मी पण लावलं असतं गुलाबाचं फुल. कुठं माझ्या पोच्यात. पोरींना मी काय तुम्हाला मी एवढी म्हातारी दिसते का. अगं हो ग पोरीने थट्टा केली. ठीक आहे ठीक आहे. आता थट्टा करताना ठीक आहे. तर परत बाजारात जाऊ आपण. अगं मावशी गाणं बोलावं लागेल आम्हाला. हो का. अगं मावशी आम्ही गाणं बोलण्यापेक्षा तू एक छानसं गाणं बोल ना. तसं तरी तू सुंदर तुझा गोड आवाज आहे. थांब थांब लांबून कधी बोल. मी गाणं बोलेन पण तुम्हा पोरीला सगळ्यांना कबूल होईल का. हो मग होईल ना. ठीक आहे बोलते बोल. राटावरी राटा वाजतील दबा दबा. राटावरी राटा वाजतील दबा दबा. वरी राटा वाजतील दबा दबा. हो ग ठीक आहे बोलते मग. ठीक. केला शृंगार थाट जाण्या बाजारात. हो केला शृंगार थाट जाण्या बाजारात. कुणवेच्या झालोनी कोणी घेतले ताक. कोणी घेतले दूध लोणी कोणी घेतले ताक. पटपट चालून जाऊ पहाग मथुरेची ही वाटण. केला शृंगार थाट जाण्या बाजारात. हो केला शृंगार थाट जाण्या बाजारात. कुणवेच्या या दिवसात. कोणी घेतले दूध लोणी कोणी घेतले ताक. कोणी घेतले दूध लोणी कोणी घेतले ताक. पटपट जाऊ जाऊ महाग मथुरेची वाट. केला शृंगार थाट जाण्या बाजारात. केला शृंगार थाट जाण्या बाजारात. कुणवेच्या या दिवसात मथुरेचा घाट. मावशीच वय पहा आहे हे साठ. जपून झालं मावशी तुझी तू केलं पाठ. सजली हिरा सजली तारा करुणी हा शृंगार सारा.
लाट पटपट चालून जाऊ महाग मथुरेची ही वाट केला शृंगार थाट जाण्या बाजारात केला शृंगार थाट जाण्या बाजारात पूर्णवेच्या या दिवसात केला शृंगार थाट जाण्या बाजारात पूर्णवेच्या या दिवसात कोणी घेतले दूध लोणी कोणी घेतले ताक कोणी घेतले दूध लोणी कोणी घेतले ताक पटपट चालून जाऊ महाग मथुरेची वाट केला शृंगार थाट जाण्या बाजारात केला शृंगार थाट जाण्या बाजारात पूर्णवेच्या या दिवसात वाजवणी बासरी केलके नाना परी गोकुळाचा बेराना वाजवणी बासरी केलके नाना परी गोकुळाचा बेराना
भवति भारत अद्भुत नाम अधर्मस्य तथात्मानं जाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च विदुषता धर्म संस्थापनाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे। जेव्हा जेव्हा या पृथ्वीवरती धर्माचा नाश होऊन अधर्माचं राज्य चालू होतं आणि या धर्मातून गोरगरीब लोकांना व संतांना त्या त्रास होऊ लागतो, अशा वेळी मी विविध रूपे धारण करून गोरगरीब जनतेचे व संतांचे रक्षण करतो व दुष्ट अधर्मी असुरांचा नाश करून नवीन धर्माची स्थापना करतो। असे श्रीकृष्णाचे 8वे अवतारी रूप म्हणजे श्रीकृष्ण भगवान। हा 8वा अवतार घेण्याचे कारण म्हणजे तिकडे मथुरानगरात माझा मामा म्हणजे मथुरानगरचा राजा तो गर्वाने उन्मत्त झालाय। तो मथुरानगरच्या जनतेवर अन्याय करू लागलाय। एवढेच नव्हे तर गोकुळात बांधला जाणारा सर्व दुधाचा मला मथुरेमध्ये विकला गेला पाहिजे अशी सर्व गोकुळ विषयावरती सक्ती केली आहे। म्हणून त्याची वाढणारी पापे मला आता वेळ तर थांबवायला लागणार। त्यासाठी मला आधी गोकुळातून मथुरेमध्ये जाणारे सर्व दही दुधागृहणी असे सर्व दुधाचे पदार्थ मथुरेमध्ये देणाऱ्या सर्व गोपीनाथ असतात अडवावं लागेल। पण हे काम मी न करता सुद्धा व सवंगरी यांच्यावर संपवले पाहिजे। सुदामाला हाक मारावी लागेल। सुदामा, अरे सुदामा, नमस्कार देवा, तुम्ही का हाक मारलेत मला? आज तुझ्या मोठी कामगिरी सोपवणार आहे। ही कोणती देवा? आज पूर्वेचा दिवस सर्व गोकुळच्या गवळणी हाटमाट करून मथुरे बाजार चाललाय तर त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे। ठीक आहे, हुकुमाने कायदा विचारला तर हुकूम माझा आणि कायदा तुझा। ठीक आहे, आता मी कुंजावर जाऊन काय करून चालतो तोपर्यंत तुम्ही ही कामगिरी व्यवस्थित पार पाडा। येतो मी। देवाने तर आपल्याला मोठी कामगिरी संपवली। 16 सत्ता गवळणी आज थाटमाट करून मथुरे बाजारे चालले आहेत। त्यांचा रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून हुकूम घ्या। अरे हो, ही कामगिरी आपण न करता आपल्या संगतीचे पेंद्या आणि बोबड्या यांनाच हाक मारली पाहिजे। अरे पेंद्याने म्हटलं पेंद्या कुठे गेले? हे कालनीरा गेले की काय? अरे बोबड्याने म्हटलं बोबड्या कारे सुदामा हाक मारतो पेंद्या बोबड्या वाकड्याला। कारे सुदामा हाक मारतो पेंद्या बोबड्या वाकड्याला। माझी कपिला गाय चुकली रे तिला शोधतोय वनाला। माझी कपिला गाय चुकली रे तिला शोधतोय वनाला। कारे सुदामा हाक मारतो पेंद्या बोबड्या वाकड्याला। माझे सुदामा हाक मारतो पेंद्या बोबड्या वाकड्याला। माझी कपिला गाय चुकली रे तिला शोधतोय वनाला। माझी कपिला कारे सुदामा हाक मारतो पेंद्या बोबड्या वाकड्याला। कारे सुदामा हाक मारतो पेंद्या बोबड्या वाकड्याला। माझी कपिला गाय चुकली रे तिला शोधतोय वनाला। माझी कपिला गाय चुकली रे तिला शोधतोय वनाला। कारे सुदामा हाक मारतो पेंद्या बोबड्या वाकड्याला। कारे कपिला माझी गुणाची। माझी गाय नाही दिसल्यामुळं नाही
करमत मनाला माझी गाय नाही दिसल्यामुळं नाही करमत मनाला माझी कपिला गाय चुकली रे तिला शोधतोय वनाला माझी कपिला गाय चुकली रे तिला शोधतोय वनाला सकाळी मागेच्या पाराला सोडली तिला मी वनाला सोडली तिला मी वनाला डोळा झुकवून गेली नाही समजलं कोणाला घरी वासरू गोट्याच्या अंबरदय दुधाला घरी वासरू गोट्याच्या अंबरदय दुधाला माझी कपिला गाय चुकली रे तिला शोधतोय वनाला माझी कपिला गाय चुकली रे तिला शोधतोय वनाला आपल्या देवाने मोठी कामगिरी संपवली आहे. आम्हाला देवाने मोठी कशी कामगिरी संपवली? 60 ठेवलेली 60 माठ करून मथुरे बाजारी चालले आहेत. रस्ता प्रतिबंध करून त्यांच्याकडून दही दूध खायचं म्हणतोय रस्ता बरोबर नाही रे. त्यांचा रस्ता अडवायचा आणि त्यांच्याकडून दही दूध भरपूर खायचं. दूध पण मिळेल रे. दूध मिळेल वाकड्या मोडलाय ना. तू दूध खावा टाईट होतो पायाला गेलाय गवळणी यायचा टाइम झालाय. आपण थोडा वेळ इथं लपून बसूया. चला
अगं राजे तो वाले दाढी वर मी काय म्हणतो आपण आहे काढू अरे पात्र भेडा गाला म्हणून तुला पाठवायला नाही कुणी कृष्णदेव आहे कृष्णदेवाने असं की नाही हो तू आहे ना सांगा भाऊ सांगतो तुला सांगतो मी कायदा तू घे जरा ऐकून तुला सांगतो मी कायदा तू घे जरा ऐकून नाही जाऊ देणार बाजारी कृष्णदेवाचा हुकूम नाही जाऊ देणार बाजारी कृष्णदेवाचा हुकूम कृष्णदेव सांगून अडवाईला रस्ता तुमचा गेले कृष्णदेव सांगून नाही जाऊ देणार बाजारी कृष्णदेवाचा हुकूम नाही जाऊ देणार बाजारी कृष्णदेवाचा हुकूम कृष्णदेवाचा हुकूम नाही जाऊ देणार बाजारी कृष्णदेवाचा हुकूम संतोष गुरव कोठे असतील तर माझ्याशी संपर्क साधायचा. संतोष गुरव
मोठा उशारा मारत होतास मी बसवेन अरे प्यांच्या तू ये बोल तू येत का मोठा चापण घ्यायचं श्रीकृष्ण भगवान असे असतात पायी पद्मा बेबी हिरा मस्तकी तुरा आणि विटेवारी विठ्ठलाचे गायन करत असतात. राधे हा होता का तुझ्या धारण केला आहे. मग आपली जन्मकुणा सांगा. ऐक राधे. राधे ऐकन जागलो वचना मन लाग काना यशोदिनी पाजला पाना देवकीचा मी ताना यशोदिनी पाजला पाना देवकीचा मी ताना भक्तहुनी देतो जन्म पुन्हा आलो यामी जन्मी पुन्हा भक्तहुनी देतो जन्म पुन्हा.
Yo